my dear students. So today we are going to learn English, and in English we learn dialogue writing. Dialogue writing is very important part for exam and your daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we going to learn dialogue writing, I will tell you something about this topic. So first, what is the definition of dialogue? So dialogue is a verbal exchange between two or more characters. दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांमध्ये शाब्दिक संवादाला आपण संवाद लेखन असे म्हणतो. सो डायलॉग रायटिंगला मराठीमध्ये संवाद लेखन असे म्हणतात. सो हाऊ डज द डायलॉग लुक लाईक? सो डायलॉग लुक लाईक दॅट. ओके. So in dialogue writing, there is some characters talking to each other. Okay. So here is a one sample is there. Now we're going to learn this. So one number, read the following dialogue and give the answer by choosing correct alternative. So like that is our first dialogue. So we read all this dialogue, then we spot some unknown words and get to know their meanings. And then we solve some question based on this dialogue. Okay. So everyone look on the board and listen carefully. The dialogue is, Ravi, hello, can I speak to Ramesh? Asha, Ramesh is not at home right now. Who is speaking? Ravi, this is Ravi, his friend. May I know who is on the line? Asha, this is Asha, Ramesh's sister. Ravi, hello Asha, where has Ramesh gone? Asha, Ramesh has gone to his karate class. Ravi, okay, can you please give him a message? Asha, sure, tell me. Ravi, we have a special class tomorrow morning, so tell him to reach earlier. Asha, okay, I will tell him. Ravi, thank you, bye. Asha, bye. Okay, so like that is dialogue. So in this dialogue there is a Ravi and Asha talking to each other. Okay, so it is a conversation in telephone line. जे हे संवाद आहे, या संवाद लेखनामध्ये रवी आणि आशा हे मेजर कॅरेक्टर आहे आणि ते दोन कॅरेक्टर एकमेकांशी फोनवर बोलतात. ओके. सो हियर फर्स्ट रवी, हॅलो, कॅन आय स्पीक टू रमेश? जेव्हा आपण एखादा फोनवरनं दुसऱ्या व्यक्तीला आपण फोन करतो तेव्हा पहिलं विचारतो की ज्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं आहे त्या व्यक्तीचं आपण नाव घेतो. जसं इथं रवी नावाचा कॅरेक्टर आहे. रवी काय विचारतोय? हॅलो, कॅन आय स्पीक टू रमेश? मी रमेश यांच्याशी बोलू शकतो का? देयर इज अनदर लाईन इज देयर, आशा. रवीनं ज्याला फोन केलं तिथं रवी विचारतो की मी रमेश या व्यक्तीवर बोलू शकतो का? तर दुसऱ्या लाईनला कोण होतं? आशा. आशा नावाची एक मुलगी होती. सो आशा, रमेश इज नॉट ऍट होम राईट नाव. हु इज स्पीकिंग? नंतर आशाने रवीला उत्तर काय दिलं की रमेश हा घरी नाही, आता तो घरी नाही. हु इज स्पीकिंग? नंतर आशाने विचारलं की तुम्ही कोण बोलताय, कारण दोघांमध्ये ओळख नाही. रवीनं डायरेक्ट विचारलं की मी रमेश त्याबरोबर बोलू शकतो का? तेव्हा आशा काय म्हणाली की रमेश हा घरी नाही, तुम्ही कोण बोलताय? रवी, दिस इज रवी. नंतर रवी काय म्हणाला? मी रवी बोलतोय. हिज फ्रेंड. आणि रवी कोण आहे? हिज फ्रेंड म्हणजे कुणाचा फ्रेंड? रमेशचा फ्रेंड. सो दिस इज रवी, हिज फ्रेंड. मे आय नो हु इज ऑन द लाईन. नंतर रवीनं काय म्हणाला आशाला की मी रमेशचा मित्र बोलतोय. नंतर मे आय नो हु इज ऑन द लाईन. रवीनं विचारलं की मला कळू शकतं का की आता जी माझ्याशी बोलतोय ते कोण आहे? मे आय नो हु इज ऑन द लाईन. आशा, दिस इज आशा, रमेश सिस्टर. नंतर रवीनं त्या व्यक्तीला विचारलं की मी ज्यांच्याशी बोलतोय तो कोण आहे? तर तिकडं उत्तर आशा काय म्हणाली की दिस इज आशा, रमेश सिस्टर. आशा म्हणाली की मी आशा आहे आणि मी रमेशची बहीण आहे. दिस इज आशा, रमेश सिस्टर. रवी, हॅलो आशा, वेअर हॅज रमेश गॉन? नंतर रवीला समजलं की ज्याच्याशी ती बोलतोय
ती आशा आहे. ओके, आणि ती रमेशची बहीण आहे. सो हॅलो आशा, वेअर हॅज रमेश गॉन. नंतर रवीनं आशाला विचारलं की आशा, रमेश हा कुठं गेलेला आहे. हॅलो आशा, वेअर हॅज रमेश गॉन. आशा, रमेश हॅज गॉन टू हिज कराटे क्लास. नंतर आशाने उत्तर दिलं रवीला की रमेश हा कराटे क्लास साठी गेलाय. ओके, सो रमेश हॅज गॉन टू हिज कराटे क्लास. दॅन रवी, ओके, कॅन यू प्लीज गिव्ह हिम अ मेसेज. नंतर रवीनं आशाला म्हणाल की ठीक आहे, तू माझा एक संदेश रमेशला देशील का, असं रवीनं आशाला म्हणाला. ओके, कॅन यू प्लीज गिव्ह हिम अ मेसेज. आशा, शुअर, टेल मी. नंतर आशा काय म्हणाली, ठीक आहे, सांग कुठला संदेश आहे. रवी, वी हॅव अ स्पेशल क्लास टुमॉरो मॉर्निंग, सो टेल हिम टू रीच अर्लियर. नंतर रवीनं एक संदेश रमेशसाठी दिला आशाकडं की उद्या सकाळी आमच्या स्कूलमध्ये एक स्पेशल क्लास आहे आणि त्या स्पेशल क्लाससाठी रमेशला सांग की शाळेवर लवकर ये. आशा, ओके, आय विल टेल हिम. नंतर आशाने रवीला सांगितलं की ठीक आहे, मी हा संदेश रमेशला देईन. रवी, थँक्यू, बाय. नंतर रवीनं आशाचं धन्यवाद मानलं आणि तिथून निरोप घेतला. आशा also बाय. तर आशा सुद्धा रवीचा निरोप घेतला. सो लाईक दॅट इज डायलॉग. सो इन दिस डायलॉग देयर इज अ मेन कॅरेक्टर इज रवी अँड आशा and these both character talking to each other on telephone line. या संवादामध्ये रवी आणि आशा हे दोन मेन कॅरेक्टर आहेत आणि दोन कॅरेक्टरची चर्चा हे फोनवर होत असते. रवीने जेव्हा फोन केला, हा फोन त्याने रमेशसाठी केला होता, पण रमेश हा घरात नव्हता, म्हणून फोन कोणी उचलला होता, आशा नावाच्या मुलीनं. आशा कोण आहे, रमेशची बहीण. नंतर रवीनं आशाकडे एक संदेश दिला आणि ते संदेश होता की उद्या सकाळी एक स्पेशल क्लास शाळेवर आहे, त्या स्पेशल क्लाससाठी तो रमेशला सांग की शाळेवर लवकर आहे. ओके, सो लाईक दॅट इज डायलॉग इज दॅट. सो downside there are some question based on this dialogue. Now we will going to solve this. So one number question, who is talking to each other. Again listen, who is talking to each other. या संवाद लेखनमध्ये त्या डायलॉग रायटिंग मध्ये कोण एकमेकांशी बोलत होते. सो ऑप्शन नंबर 1 आशा and रमेश. ऑप्शन नंबर 2 राम and श्याम. ऑप्शन नंबर 3 रवी and रमेश. आणि ऑप्शन नंबर 4 रवी and आशा. तर या डायलॉग रायटिंग मध्ये कोण एकमेकांशी बोलत आहे. लुक इन डायलॉग, देयर इज अ वन कॅरेक्टर इज रवी and सेकंड इज आशा. म्हणजे रवी आणि आशा हे एकमेकांशी बोलत आहे. सो रवी and आशा. So is that option? 1 number Asha Ramesh, no. Second number Ram Sham, no. Ravi Ramesh also no. Ravi Asha is correct. So Ravi and Asha is talking to each other in above dialogue. या वरील संवादामध्ये रवी आणि आशा हे दोन्ही कॅरेक्टर एकमेकांशी बोलत आहेत. So option number 4 is correct here. Now second number question, where has Ramesh gone? Where has Ramesh gone? रमेश हा कुठे गेलेला होता. नंबर 1 ऑप्शन कराटे क्लास, सेकंड नंबर स्कूल, थर्ड नंबर डान्स क्लास आणि फोर्थ नंबर प्लेइंग. सो वेअर हॅज रमेश गॉन. रमेश हा कुठे गेला होता. कराटे क्लास साठी गेला होता का. सेकंड नंबर स्कूल, शाळेमध्ये गेला होता का. थर्ड नंबर डान्स क्लास, शाळेमध्ये गेला होता. या प्लेइंग, फोर नंबर ऑप्शन, काय खेळायला गेला होता. तर रमेश कुठे गेला होता. सो लुक इन डायलॉग, रमेश कुठे गेला होता. रवी, हॅलो, कॅन आय स्पीक टू रमेश. आशा, रमेश इज नॉट एट होम राइट नाउ. हु इज स्पीकिंग. रवी, दिस इज रवी, हिज फ्रेंड. मे आय नो हु इज ऑन द लाइन. आशा, दिस इज आशा, रमेश सिस्टर. रवी, हेलो आशा, वेयर हैज रमेश गॉन. आशा, रमेश हैज गॉन टू हिज कराटे क्लास. आशानी काय सांगितलं, रमेश कुठे गेलाय. कराटे क्लास साठी. रमेश हा कराटे क्लास साठी गेला आहे. सो व्हिच इज दॅट कराटे क्लास ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 कराटे क्लास. सो रमेश हैज गॉन टू हिज कराटे क्लास. ऑप्शन नंबर 1 is correct here. Now third number question, what is the relation
between Asha and Ramesh. Again listen. What is the relation between Asha and Ramesh? आशा आणि रमेश या दोघांमध्ये कुठलं नातं होतं? सो ऑप्शन नंबर 1 फादर अँड सन, ऑप्शन नंबर 2 मदर अँड सन, ऑप्शन नंबर 3 ब्रदर अँड सिस्टर आणि ऑप्शन नंबर 4 फ्रेंड. तर आशा आणि रमेश या दोघांमध्ये कुठलं नातं होतं? फादर सन वडिलाचं आणि मुलाचं होतं का? सेकंड नंबर मदर सन आईचं आणि मुलाचं होतं का? थर्ड नंबर ब्रदर सिस्टर भाऊ आणि बहिणीचं नातं होतं का? फोर नंबर फ्रेंड्स का ते दोघे मित्र होते. तर आशा आणि रमेश मध्ये कुठलं संबंध होतं, कुठलं नातं होतं? सो लुक इन डायलॉग. ओके, सो फर्स्ट, हेलो कॅन आय स्पीक टू रमेश? आशा, रमेश इज नॉट एट होम राइट नाउ. हु इज स्पीकिंग? रवि, दिस इज रवि हिज फ्रेंड. मे आई नो हु इज ऑन द लाइन? आशा, दिस इज आशा रमेश सिस्टर. सो आशा कोण होती? रमेशची सिस्टर म्हणजे रमेशची बहीण होती. आशा ही रमेशची बहीण होती. तर दोघांचा संबंध काय होतं? ब्रदर अँड सिस्टर. सो इज दॅट ऑप्शन 1 number नो, सेकंड नो, थर्ड इज दॅट ब्रदर अँड सिस्टर. सो आशा अँड रमेश इज रिलेशन बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. आशा आणि रमेशच्या मध्ये बहीण भावाचं नातं होतं. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट हियर. सो राइट क्वेश्चन वी solve it. So our first dialogue is over. So our dialogue writing is going on. First dialogue was over. Now we turn our second number dialogue. So second number dialogue is read the following dialogue and give the answer by choosing correct alternative. So like that is our second dialogue. So first we read all the dialogue and then we spot some unknown words and get to know their meanings. Then we solve some question based on this dialogue. Okay, so everyone look on the board and listen carefully. So dialogue is A. Hi, you have just shifted here, haven't you? What is your name? B. Mira. A. Come and play with us, Mira. B. Sure, I would love to. A. Do you have any brothers and sisters? How old are they? B. I have one brother. His name is Rohit. He is 8. My sister Sheena is 3. A. Does Sheena go to school? B. Yes, she goes to play school not very far away. A. How old are you? B. I'm 10. What's your name? A. I'm Antara. I'm 10 too. Then B. Nice to meet you. Bye. Then A. Me too. Bye. So like that is dialogue. So in this dialogue there is a both character is unknown and they talking to each other. या संवाद मध्ये जे दोन कॅरेक्टर आहे व्यक्ती आहे ते दोन व्यक्ती अनोळखी आहे. पहिल्यांदाच ते दोघं भेटलेले आहे आणि ते दोघं एकमेकांबद्दल माहिती विचारत आहेत. ओके, सो हिअर इज फर्स्ट ए इज देअर. ए आणि बी हे दोन कॅरेक्टर एकमेकांशी बोलतात. सो देयर इज अ फर्स्ट ए. हाय, यू हॅव जस्ट शिफ्टेड हिअर, हॅवंट यू? व्हॉट इज युअर नेम? जेव्हा अनोळखी व्यक्ती एकमेकाला भेटतात तेव्हा काय करतात? ते हाय हॅलो करतात आणि एकमेकाची माहिती विचारतात. सो हिअर इज अ ए आस्किंग टू बी, हाय, you have just shifted here. Okay, you have just shifted here. ए ने विचारलं B ला की तू जस्ट इथं शिफ्टेड झाली का? इथं राहायला आली का तू? You just shifted here, haven't you? What is your name? तुम्ही आत्ताच इथं राहायला आलेला आहात का? तुम्हाला ह्याच्या अगोदर मी कधी बघितलेलं नाही. तुझं नाव काय? ओके, सो यू जस्ट शिफ्टेड हिअर, haven't you? What is your name? तुझं नाव काय? असं ए न बी ला विचारलं. देयर इज अ बी रिप्लाय टू ए, मीरा. बी न उत्तर दिलं की माझं नाव हे मीरा आहे. ए, कम अँड प्ले विथ अस मीरा. देन बी टेलिंग टू ए, कम अँड प्ले विथ अस मीरा. चल आमच्या बरोबर खेळायला ये. कम अँड प्ले विथ अस मीरा. बी, शुअर, I would love to. There is the B reply to A. Sure, I would love to. हा, मला तुमच्याबरोबर खेळायला फार
आवडेल. ओके. Then A, do you have any brothers and sister? How old are they? Then A asking to B, do you have any brothers and sister? A न B ला विचारलं की तुला भाऊ आणि बहीण आहे का? ब्रदर म्हणजे भाऊ आणि सिस्टर म्हणजे बहीण. तुला भाऊ बहीण आहे का आणि ते किती वर्षाचे आहे असं A न B ला विचारलं. A, do you have any brothers and sister? How old are they? किती वर्षाचे आहे. B reply to A, I have one brother, his name is Rohit, he is 8, my sister Sheena is 3. जेव्हा A न B ला विचारलं की तुला भाऊ बहीण आहे का आणि ते किती वर्षाचे आहे. देन बी कोण होतं? मीरा मुलगी होती. मीरा ने उत्तर दिलं की आय हॅव वन ब्रदर, मला एक भाऊ आहे, हिज नेम इज रोहित आणि त्याचं नाव काय भावाचं? रोहित. ही इज 8 आणि तो 8 म्हणजे 8 वर्षाचा आहे. माय सिस्टर शीना इज 3 आणि मला एक बहीण आहे आणि बहिणीचं नाव शीना आहे आणि शीना इज 3 म्हणजे शीना 3 वर्षाची आहे असं मीराने उत्तर दिलं. ए, डज शीना गो टू स्कूल? नंतर ए न विचारलं बी ला की शीना जे मीराची लहान बहीण आहे जे 3 वर्षाची आहे ती शाळेला जाते का असं ए ने विचारलं. डज शीना गो टू स्कूल? बी, येस शी गोज टू प्ले स्कूल नॉट व्हेरी फार अवे. नंतर बी न ए ला उत्तर दिलं की यस शीना शाळेला जाते आणि ते कुठल्या वर्गात आहे? शी गोज टू प्ले स्कूल म्हणजे जिथं फक्त प्ले ग्रुप असतो त्या प्ले ग्रुप मध्ये शीना जाती. अँड नॉट व्हेरी फार अवे म्हणजे प्ले स्कूल आहे ते लांब नाही, घराच्या शेजारीच आहे. ओके. देन ए, हाऊ ओल्ड आर यू? देन ए आस्किंग टू बी, हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षाची आहे असं ए न बी ला विचारलं. देयर इज अ बी रिप्लाय टू ए, आय एम 10, व्हॉट इज युअर नेम? नंतर बी न सांगितलं की मी 10 म्हणजे 10 वर्षाची आहे. नंतर बी न ए ला विचारलं की व्हॉट इज युअर नेम या व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय? ए, आय एम अंतरा, आय एम 10 टू. नंतर ए न रिप्लाय दिलं की माझं नाव अंतरा आहे, आय एम 10 टू आणि मी सुद्धा 10 वर्षाची आहे. देन बी, नाईस टू मीट यू, बाय. देन बी रिप्लाय टू ए, नाईस टू मीट यू म्हणजे मला तुला भेटून फार आनंद झाला आणि बाय. पण तिथून आता त्याला निरोप घ्यायला लागेल म्हणून ती बी ए ला म्हणाली बाय. ए, मी टू, बाय. नंतर ए न सुद्धा बी ला उत्तर दिलं की मला सुद्धा तुला भेटून फार आनंद झाला आणि तिने सुद्धा एकमेकाचा निरोप घेतला. ओके. सो लाईक दॅट इज डायलॉग इज देयर. सो इन दिस डायलॉग देयर इज अ both characters is there, A आणि B, but there is a proper name is मीरा and अंतरा. म्हणजे मीरा आणि अंतरा हे दोघांमध्ये संवाद झालेला आहे आणि ते दोघांनी एकमेकाची बद्दल जे माहिती गोळा केलेली आहे ते माहिती या डायलॉग मध्ये आहे. ओके. सो लाईक दॅट इज डायलॉग इज देयर. सो नाउ देयर आर सम क्वेश्चन बेस्ड ऑन दिस डायलॉग. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस. ओके. सो 1 number question, what are names of Mira's siblings? Okay. Again listen. What are names of Mira's sibling? जे मीरा नावाची एक मुलगी आहे या संवाद लेखनामध्ये त्या मीराचे सिबलिंग्स म्हणजे भावंडे त्यांचे नावे काय? ओके. मीराचे जे भावंड आहेत सिबलिंग्स आहेत त्यांची नावे या डायलॉग रायटिंग मध्ये काय आहे ते आपल्याला शोधायचं. सो नंबर 1 ऑप्शन, रोहित अँड सीना. सेकंड नंबर, रोहित अँड अंतरा. थर्ड नंबर, अंतरा अँड मीरा. And 4 number, Rohit and Deepa. So what are the names of the Mira's siblings? मीराचे जे भावंड आहेत त्यांची नावे काय आहेत? Look in dialogue. There is the first. Hi, you have just shifted here, haven't you? What is your name? B, Mira. A, come and play with us, Mira. B, sure, I would love to. A, do you have any brother and sister? How old they are? B, I have one brother, his name is Rohit. So first name is Rohit, brother name, he is 8 and my sister Sheena. Okay. म्हणजे शीना आणि रोहित हे भावंडे कुणाला आहे? मीराला आहे. ओके. मीराला भाऊ रोहित आणि बहीण शीना आहे. ओके. सो वेर इज ऑप्शन रोहित अँड शीना. 1 number is there, रोहित अँड शीना.
मीराचे भावंडे रोहित हा भाऊ आहे आणि सीना हे बहीण आहे. ओके, सो रोहित अँड सीना आर द सिबलिंग्स ऑफ विराज. सो ऑप्शन नंबर 1 is correct here. Now second number question.